हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बनवतोय लहान मुलांची फेवरेट मँगो फ्रुटी. आता बाहेरची जी मँगो फ्रुटी आहे तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही आहेत. तर त्यासाठी आपण घरच्या घरीच आज मँगो फ्रुटी कशी बनवायची ते पाहतोय. या ठिकाणी एक मोठा आंबा घेतलेला आहे, छान पिकलेला आहे. आता याच्याऐवजी तुम्ही मीडियम साईजचे 2 आंबे घेतले तरी चालतील आणि ते आंबे आपल्याला कट करून घ्यायचे. इथं बघू शकताय आंबा छान म्हणजे मोठा आहे, त्याच्यामुळं मी एकच घेतलेला आहे आणि थोडासा तो कच्चाच आहे, असा अगदीच पिकलेला नाही आहे. आणि या पद्धतीनं तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे या आंब्याचा जो गर आहे ना, तर तो सगळा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि असा लहानपणी आंबा कोणी कोणी कट करून खाल्ला आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला आमचे मामा नेहमी अशा पद्धतीनं आंबा कट करून द्यायचे. तर हा पल्प या पद्धतीने मी म्हणजे सगळ्याच आंब्याचा हा पल्प काढून घेते. त्यानंतर जी एक कच्ची कैरी घेतलेली आहे, तर त्याची वरची जी साल आहे, तर ती या पद्धतीनं काढून घ्यायची आहे आणि या कैरीचे बारीक-बारीक काप करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल कैरी का? तर एक टँगी फ्लेवर येण्यासाठी कैरी आपल्याला याच्यामध्ये नक्कीच वापरायची आहे. नाहीतर मग तो आंब्याचा रस पिल्यासारखंच मुलांना वाटणार आहे. त्याचं समाधान मुलांना मिळणार नाही. तर त्यासाठी कच्ची कैरीही त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. निम्म प्रमाण म्हणजे अर्धं प्रमाण ठेवायचं आहे. आता हे दोन्ही म्हणजे कच्ची कैरी आणि पिकलेला आंबा ह्याचा जो काही गर आहे त्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही तर छान आपले हे जे काही आंब्याच्या फोडी आहेत तर त्या थंड झालेल्या आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते. अगोदर फक्त आपल्याला फोडी बारीक करून घ्यायचे म्हणजे काय होतं की आंब्याचे असे मोठे मोठे काप तसेच राहत नाहीत. पाणी घातलं तर मग मात्र काय होतं की थोडंसं मोठं मोठं टेक्स्चर राहतं त्याचं. त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे अर्धा कप साखर. आता आंबा कितपत गोड आहे याच्यावरून साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे. इथं आपलं मँगो फ्रुटी बनवून तयार झालेली आहे. सर्व करतेवेळी आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये हे बर्फाचे बर्फसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि बघू शकताय अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशी ही मँगो फ्रुटी बनवून तयार होते आणि त्याचबरोबर बनवायची प्रोसेससुद्धा अगदी सोपी आहे. खूप पटकन बनवून तयार होते. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल